नाव सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजेस. आत्ताच मी सांगितलं तुमच्या 4 युनिट मध्ये एकूण 22 प्रोज आणि पोएट्रीचा मिलाप होऊन 22 होतात. त्यापैकी 8 पोएम्स आणि 14 प्रोज आहेत. या 14 मधूनच इथे 2 पॅसेजेस तुम्हाला येणार आहेत. पहा इथे क्वेश्चन नंबर 2A प्लस B मार्क्स आहेत 20. वेळ द्यायचे तुम्हाला 30 मिनिटे. पहिल्यांदा वेळेचं सांगतो मग पुढे जाऊ. वेळ कसा करायचा पहा. दिलेला पॅसेज वाचायचा आपल्याला 30 मिनिटाचा वेळ आहे. मग एका पॅसेजला आपण 15 मिनिटं जर दिले तर पॅसेज वाचण्यासाठी 5 मिनिटे आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी सोडवण्यासाठी 2 मिनिटे अशा पद्धतीने वेळ द्यायचा आहे. ओके सर चलो. टाइम 30 मिनिट्स मार्क्स 20. फक्त एवढाच प्रश्न लिहायचा तुम्हाला. क्वेश्चन नंबर ए हे लिहायची गरज नाही. वेळ वाचवायचा आहे. रीड द फॉलोइंग लिहायची गरज नाही. हे लिहायचं A1 हे सुद्धा लिहायची गरज नाही. फक्त हे लिहू शकता 1 2 3 4. आणि इथे विचारलंय काय कंप्लीट म्हणलंय म्हणजे हे अर्धवट आहे. हे अर्धवट आहे. इथं काहीतरी लिहायचंय आपल्याला कंप्लीट. इथे कोणते कोणते प्रश्न येतात सांगतो मी. A1 मध्ये कंप्लीट द ऍक्टिव्हिटी, ट्रू फॉल्स, ऍग्री डिसॅग्री, हु सेड टू हुम, नेम द फॉलोइंग. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न या ऍक्टिव्हिटी मध्ये येऊ शकतात. या ऍक्टिव्हिटीला म्हणतात सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. का बरं सिंपल म्हटलंय? कारण का या प्रश्नाचं किंवा या ऍक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला इझी गोईंग वे न त्या पॅसेज वाचत असताना सापडतं. एकाच भागामध्ये आपल्याला मिळू शकतं. लेट अस सी द आन्सर्स. द सेट. आता कसं शोधायचं उत्तर याचं? तुम्ही त्या ओळीमध्ये जायचं जिथंही ओळ असेल. द सेट वॉज हॉलिडेईंग इन. तिथं गेल्याबरोबर तुम्हाला ते सापडतं. म्हणजे याच्यासाठी रीडिंग अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं वाचनासाठी आपल्याला 5 मिनिटं द्यायचं आहे. भले आणखी एखादा मिनिट एक्स्ट्रा लागला तरी चालेल पण पॅसेज वाचन करा. पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी वाचा. लक्ष द्या मी काय सांगतोय क्रम. पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रश्न वाचा आणि मग पॅसेज वाचा. असं का करायचं? कारण का ऍक्टिव्हिटी वाचलेल्या तुमच्या डोक्यात आहेत आणि वाचत असताना लगेच तुमच्या लक्षात येतं सेट गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर. हो सी हिअर इज द आन्सर. लगेच लक्षात येतं. बरेच जण उत्तर देत आहेत. व्हेरी नाईस. आणि मग उत्तर लिहायला तुम्ही सुरू करू शकता. पाहूया आन्सर्स. बरेच जण काढतायत उत्तर. पहा काश्मीर बऱ्याच जणांनी उत्तर नाहीच दिलंय. वा हेच तर करायचं आपल्याला परीक्षेमध्ये. याच ट्रिक्स वापरायच्या आहेत. चला पुढे जाऊया. फुल सेंटेन्स लिहायचं. यस 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 हे मला वाटलंच होतं शंका येईल म्हणून. उत्तरे हे कंप्लीट सेंटेन्सेस मध्येच लिहायचे. शॉर्टकट लिहायचं नाही. शॉर्ट आन्सर चालणार नाहीत. काय उत्तर फुल लिहायचे म्हणजे काय करायचे तुम्हाला? द सेट वॉज हॉलिडेइंग इन काश्मीर हे पूर्ण लिहायचंय. फक्त एवढं लिहून चालणार नाही. काश्मीर म्हणजे व्हॉट काश्मीर? काय काश्मीर नेमकं? यू वेंट टू काश्मीर और व्हॉट एक्झॅक्टली इज एक्सपेक्टेड देअर. सो आन्सर शुड बी इन द फुल सेंटेन्स कंप्लीट सेंटेन्सेस. हे सर्वांनी लक्षात ठेवा. ओके मित्र हो. पहा पुढचं उत्तर बघूया. बरेच जण गेस करतायत. लेट अस सी द आन्सर्स. द बेगर वॉज सिटिंग ऑन द पेवमेंट. पॅसेज मध्ये गेल्याबरोबर सापडतं तुम्हाला हे. वाचत वाचत गेलात ना पेवमेंट. लिहायचंय काय? फक्त 4 शब्द लिहायचे आहेत. हे जरी मोठं दिसत असलं तरी कंप्लीट करायचे फक्त 4 शब्द. बिकॉज इट इज सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. सी थर्ड वन. दीपचंद वॉज कटिंग द हेअर ऑफ एन एल्डरली gentleman. And the last one, the news spread through a bazaar or bazaar. So in this way you have to find out the answers by reading. While reading the passage, just you know that the answers you can locate, you will get it automatically because it is very simple activity. Let us go ahead. A1 is complete. Now A2. A2 activity कडे जाऊया आपण. तत्पूर्वी पॅसेज वाचा. हा रीड द पॅसेज. आता मी का म्हटलं तुम्हाला पॅसेज अगोदर ऍक्टिव्हिटी वाचा. आता आपण वाचलेली आहे द सेट गोविंदराम वॉज हॉलिडेइंग. मग तुम्ही जेव्हा वाचन करत 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 याल ना तेव्हा तुम्हाला इथं कुठेतरी दिसेलच की सेट गोविंदराम वॉज हॉलिडेइंग. पहा इथे बघा ते सेट गोविंदराम वॉज हॉलिडेइंग इन. हे वाक्य तिथं अर्धवट आहे. आहे ना? आहे ना? मग याचं उत्तर बघा इथे काश्मीर. हे पहा हे ट्रिक आहे. हे ट्रिक आहे. म्हणजे जे वाक्य त्या पॅसेज मध्ये ज्या ठिकाणी आहे ज्या ओळीला आहे त्याच्या जवळपास कुठेतरी उत्तर दडलेलं असतं. हे आपल्याला शोधता येतं आणि
ऍक्टिव्हिटी वाचलेल्या असल्यामुळं आपल्याला लवकरात लवकर लक्षात येतात की उत्तरं नेमकी काय आहेत. सो रीड द क्वेश्चन्स, देन रीड द पॅसेज. ओके, चलो लेट अस गो अहेड. नॉट टू बिलीव्ह. A2 कंप्लीट द वेब. या ठिकाणी आता कोणते कोणते प्रश्न येतात? कंप्लीट द वेब एक येऊ शकतो. अरेंज द गिवन सेंटेन्सेस इन अ प्रॉपर ऑर्डर सुद्धा येऊ शकतो, क्रम चुकलेला असतो. दुसरा आणखी काय प्रश्न येतो या ठिकाणी? हु सेड टू हुम येऊ शकतो, पण इथे ऍड एक येतो व्हेन, म्हणजे हु सेड टू हुम अँड व्हेन. त्यानंतर इथे येऊ शकतो फाइंड द प्रूफ, म्हणजे वाक्य देतात आणि त्याचा प्रूफ पुरावा आपल्याला पॅसेज मधून शोधून लिहायचा असतो. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. पहा, द न्यूज स्प्रेड टू, हे पॅसेज मध्ये वाचत असताना तुम्हाला लगेच लक्षात येतं द न्यूज स्प्रेड टू, बातमी कुठे कुठे पसरली तेवढेच शब्द फक्त घ्यायचे. आणि व्हेन एव्हर द डायग्राम इज गिवन, राईट द वर्ड्स ओनली, डोंट राईट द सेंटेन्सेस. सी हिअर, द न्यूज स्प्रेड टू द बिटल सेलर. पुढचे उत्तर पाहूया. द टेलर, ऑल द नाउन्स. देन द फ्री व्हेंडर, the jeweler, the beggar, etc. In this way, this is a complex factual activity. याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पॅसेज मध्ये 2-3 ठिकाणी पाहावं लागेल, एका ठिकाणी सहजासहजी उत्तर सापडणार नाही. You will have to focus, you will have to read the different parts of the passage, then you will get the answers. Okay, so let us go ahead. A2 झालं, लक्षात आलं सर्वांना. पुढे जाऊया आपण, पुढची ऍक्टिव्हिटी पाहूया. आता हा शब्दाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा. इथं काही मुलांनी त्यांच्या क्वेरीज विचारल्या होत्या की सर पार्टिसिपल वगैरे. आता मी इथं तुम्हाला पहिल्यांदा शब्द सांगतो कोणते कोणते म्हणजे येऊ शकतात. बघा, मॅच द वर्ड्स विथ देअर मीनिंग्स आलं, म्हणजेच सिनॉनिम्स, समानार्थी शब्द विचारले जातात जे की फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज. मॅच द वर्ड्स आणि अँटॉनिम विचारले जातात. अँटॉनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट्स. 2 प्रकार झाले. तिसरा प्रकार येऊ शकतो दिलेल्या पॅसेज मधून, या दिलेल्या पॅसेज मधून वर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब शोधा. हा पण येऊ शकतो. तिसरा प्रश्न असा येऊ शकतो यातून पार्टिसिपल शोधा. आता सांगतो पार्टिसिपल, आयएनजी युक्त असलेले रूप ज्याला आपण पार्टिसिपल म्हणतो. कधी कधी येतं इन्फिनिटिव्ह शोधा. इन्फिनिटिव्ह म्हणजे उदाहरणार्थ टू गो, टू रीड, हे पण येऊ शकतं. कधी कधी या पॅसेज मध्ये, या वोकॅब्युलरी बेस्ड ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दिलेलं एखादं ग्रीड सोडवा म्हणतात. पझल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, असा शब्द देतात त्याच्यामध्ये आणि या बिगिनिंग पासून एक शब्द, जसं तुम्ही पझल सोडवता ना, असं ग्रीड येऊ शकतं, एखादं कोड पझल येऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे या वोकॅब्युलरी बेस्ड ऍक्टिव्हिटी मध्ये वर्ड रजिस्टर सुद्धा येऊ शकतं. वर्ड रजिस्टर म्हणजे काय लक्षात घ्या, याला रिलेटेड वर्ड म्हणतो आपण थोडक्यात. एखाद्या व्यवसायाशी संबंधित असलेली वोकॅब्युलरी. जसं आपण म्हटलं मोबाईल, मोबाईल म्हटलं किंवा इंटरनेट म्हटलं किंवा सोशल मीडिया म्हटलं. इथं जर आपल्याला तुम्हाला सांगितलं सोशल मीडिया संबंधित तुम्हाला वर्ड रजिस्टर शोधायचंय, तर काय काय येऊ शकतं? इंटरनेट आहे, फोन आहे, मोबाईल आहे, याला म्हणतात वर्ड रजिस्टर. या सगळ्या ऍक्टिव्हिटी पैकी एखादी ऍक्टिव्हिटी या पॅसेज मध्ये, एखादी दुसऱ्या पॅसेज मध्ये विचारली जाऊ शकते. लक्षात आलं विद्यार्थी मित्र? डिफरंट ऍक्टिव्हिटीज. ओके, नाव सी द आन्सर्स. ही मॅच करण्याची खूप सोपी असते. पहा, मॅच करत असताना पहिल्यांदा जो शब्द येतो तो पहिल्यांदा लिहायचा आणि मग दुसऱ्या अवघड शब्दाकडे वळायचं. पहा, बी लाईन, बी लाईन बघा, ए बी सी डी इकडे काय दिले, त्याचे मिनिंग्स दिलेले आहेत. आणि लिहिताना हे असं नाही करायचं, हे असं असं कुठल्याही रेषा नाही ओढायच्या किंवा ए बी सी डी असं नाही लिहायचं. सरळ अशा पद्धतीने उत्तर लिहायची तुम्हाला. ओके, असंच करायचं, लक्षात ठेवा. पहा मग, सी द आन्सर्स, मॅच द कॉलम्स विथ देअर मीनिंग्स. उत्तर लिहायला सुरुवात करूया आपण. तुम्ही लिहिताय बरेच जण, पाहूया. बी लाईन, द डायरेक्ट रूट. नंबर 2, पेवमेंट, द रोड फॉर द पीपल टू वॉक. नंबर 3, nicked, cut slightly, that is. And 4th one, distress, state of being upset. So in this way, हा प्रश्न लक्षात घ्या, मॅच करा म्हणलंय आणि आपण मॅच केलेला आहे. ठीक आहे, समजलं? वोकॅब्युलरी बेस्ड ऍक्टिव्हिटी. नाउ द ग्रामर. टर्न टुवर्ड्स द ग्रामर. लेट अस टर्न. डू as directed. The bird has flown. Rewrite the sentence. आता इथे काय काय विचारलं जाऊ शकतं पहा. टेन्स विचारला जाऊ शकतो. ओळखा, आयडेंटिफाय करा किंवा कन्वर्ट करा, बदला.
एक. दुसरं व्हॉइस विचारला जाऊ शकतो, क्वेश्चन टॅग विचारला जाऊ शकतो, डिफरंट कंजंक्शन विचारलं जाऊ शकतं, अनलेस नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲज डायरेक्ट इनडायरेक्ट विचारलं जाऊ शकतं, डिग्री ऑफ कंपॅरिझन विचारलं जाऊ शकतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ग्रामर इथे येऊ शकतं. पहा इथे काय विचारलंय, द बर्ड हॅज फ्लोन. आता पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय सांगितलंय, रिराईट युजिंग द पास्ट परफेक्ट टेन्स. एवढं सोपं आहे, इतकं सोपं आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला डी जर वापरलं तर पास्ट परफेक्ट टेन्स होऊन जातो. म्हणजे याचं उत्तर पहा काय झालं, बरेच जण केलेले आहेत. कॅन यू राईट द आन्सर्स. द बर्ड हॅड फ्लोन. व्हेरी नाईस. सायली सांगळे. यस 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 यस, व्हेरी गुड व्हेरी गुड, नाईस. I will explain the tense. I have a video. I will upload it on my channel. Then you can follow that particular link. I am also having a channel, that is SG Kendre sir. Link is given in the description box, and I'll definitely upload my video of tenses. Very nicely explained there. The bird had flown. Good. The bird had flown. See the answer here. काय बदल केला मित्र, बघा ट्रिक आणि टिप्स जे म्हणतोय ना मी, हॅज एवढाच बदल केला आहे, बाकी उत्तर ॲज इट इज आहे. म्हणजे एक मार्क आपला काय आहे इथे मिळालेला आहे आपल्याला. याच लक्षात घ्यायचे आहेत की नेमकं आपल्याला करायला सांगितले आहे काय. आता दुसरा बघूया. इथे तर ऑप्शन दिलेले आहेत. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. काय करायला सांगितलंय, सिलेक्ट द प्रॉपर व्हर्बल क्वेश्चन. हे बघा, व्हर्बल क्वेश्चन म्हणजे यस नो क्वेश्चन. यस नो. जे प्रश्न यचवीने सुरू होतात, हेल्पिंग वर्ब, जसं की डू, डज, डिड, त्यानंतर टू बी फॉर्म, त्यानंतर टू हॅव फॉर्म, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीज, या क्रियापदाने सुरू होणारा कुठलाही प्रश्न हा व्हर्बल असतो. मग तो कसा करायचा, इकडे लक्ष द्या. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का शोधायचं, नाहीये. तर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद कोणत्या काळात आहे बघायचं. हे जर V1 असेल तर आपल्याला डू किंवा डज पैकी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय, आणि हे जर V2 असेल तर आपल्याला डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचे आहे. जे की इथं पहा ऑप्शन मध्ये बघा, डू नो, दिस इज रॉंग. डिड ही डायल, यस, दिस इज राईट, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग. सो द आन्सर इज डिड ही डायल. And again remember, when you use did as a helping verb, this verb should be written in its full main verb form, that is V1. हे अत्यंत महत्वाचं आहे. ओके, यस. टेन्सेस, टेन्सेस रिलेटेड आहे, टेन्स वरच आहे सगळे, टेन्सेस वरच आहे. टेन्स किती आहेत आपल्याकडं, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. यामध्ये प्रत्येकाचे 4 उपप्रकार आहेत आणि प्रत्येकामध्ये 4-4 वाक्य आहेत. एका मिनिटामध्ये टेन्सचे वाक्य सांगू का, सांगू. यस, नाऊ लिसन इट व्हेरी केअरफुली. मी पूर्ण टेन्स तुम्हाला सांगतोय, वाक्य सांगतोय. एक वाक्य घेतोय आणि ते पूर्ण वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय. पहा, प्रेझेंट टेन्स पहिल्यांदा सांगतो. प्रेझेंट मधले 4 उपप्रकार, सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. I write a letter, I don't write a letter. Do I write a letter? Don't I write a letter? I am writing letter, I am writing letter, I am not writing letter, am I writing letter? आता पुढचा परफेक्ट टेन्स. I have written letter, I have not written a letter, have I written a letter, haven't I written a letter? Present perfect continuous tense. I have been writing a letter, I have not been writing a letter, have I been writing a letter, have I not been writing a letter? अशा प्रकारचे 12 + 12 + 12 असे वाक्य तुम्हाला काळामध्ये मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देतो, तुम्ही ते अभ्यासू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया. आन्सर. ओके, सी द आन्सर प्लीज. लेट अस गो अहेड. सी आन्सर हियर. डिड ही डायल गोविंदराम्स नंबर. आणि याची रचना करत असताना कशी रचना करायची प्रश्नाची पहा. व्हर्बल प्रश्न असेल, मी हे सुरुवातीला क्लिअर करतो आणि तुम्हाला सांगतो अशा वाक्याची रचना कशी करायची. पहिल्यांदा HV प्लस यस. पहा इथे कसं केलंय, पहा. डिड ही, HV प्लस यस प्लस मेन वर्ब प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स आणि पुढं प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. बघा मग आता, डिड ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. त्याच पद्धतीने आपलं वाक्य बनलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. यस, A5 पर्सनल रिस्पॉन्स. याचं नावच आहे पर्सनल रिस्पॉन्स, स्वतःचा रिस्पॉन्स आहे, मत आहे. आता हे स्वमत ज्याला आपण म्हणतो,
प्रश्न पहा. डू यू थिंक दॅट rumor spreads faster than fire? Support your answer in 2 to 3 lines. आता याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगतो. हा जो पहिला प्रश्न आहे यस नो क्वेश्चन आहे, याचा उत्तर तयार करत असताना पहा, यस हे लिहिलं, या ठिकाणी तुम्ही उत्तर देत आहात आय. पहा उत्तर कसं तयार होतं. यस आय थिंक सर्व काही प्रश्नामध्ये आहे विद्यार्थी मित्र. हो, तिथंच उचलायचं आहे आणि तिथंच तयार करायचं आहे. इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. जास्त लिहिण्याच्या नादामध्ये आपल्या जास्त चुका होऊ शकतात. पहा, यस आय थिंक दॅट rumors spread or rumor spreads faster than fire. हे एका मार्कचं उत्तर तयार झालेलं आहे. आता सपोर्ट मध्ये 2-3 ओळी लिहिलात की दुसरा मार्क पडून जातो. तो कसा लिहायचा तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, आय नो दॅट द फायर स्प्रेड्स व्हेरी फास्ट. इन द सेम वे nowadays with the help of social medias the rumors also spreads like a fire, and it is said that rumors are spread by fools and believed by greater fools. That's why nowadays social media, due to social media, rumors spreads faster than fire. एक उत्तर मी सांगितलं, इथं दिलेलं उत्तर आपण पाहूया. Let us see the answer. Forest fire when it starts is not under control. In the same way, when the rumor is spread, it is not also in our under control. You know that how the viral messages are sent. They are the rumors. Sometimes they are fact, but many times they are rumors. So remember that forest fire when it starts is not under our control and is made worse by winds that it causes. In the same way, people talk to others about the rumor without any thought or reasoning, and it goes from one person to another rapidly and spreads everywhere. एक नमुना आहे उत्तराचा. या पद्धतीचं उत्तर तुम्ही स्वतः तयार करू शकता मी सांगितल्याप्रमाणे. ओके, यालाच म्हणतात स्वमत. चलो आगे बढ़ेंगे. क्वेश्चन नंबर 2. हा परत रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज 10 मार्क्स. याला सुद्धा 15 मिनिटाचा वेळ आपल्याला द्यायचा आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह आर गिवन. जेव्हा अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत याचा अर्थ अधिक काम आपलं सोपं झालेलं आहे. मग पॅसेज वाचल्याबरोबर तुम्हाला अल्टरनेटिव्ह इथं सापडेल. याची आपण उत्तर घेऊ. यामध्ये सुद्धा B1 B2 2-2 मार्काची ऍक्टिव्हिटी आहेत. प्रत्येक ऍक्टिव्हिटी सोडवायला 2 मिनिटे द्या. 2 मिनिटे द्या आणि वाचायला आपल्याला 5 मिनिटे द्यायची आहेत. लक्षात आलं. चला पुढे जाऊया. B1 B2 पुढे जाऊया. चला उत्तर घेऊया याची. पहा द राईट आन्सर. हे तुम्ही पॅसेज मध्ये वाचलात ना, तुम्हाला लगेच हे सापडून जातं. म्हणून पॅसेज वाचायला वेळ द्या. एकदा नाही 2दा पॅसेज वाचा. कारण का आपल्याला सर्व काही समोर मटेरियल अवेलेबल आहे. समोर मटेरियल दिलेलं आहे, फक्त तिथं जायचंय आणि ते उचलायचंय. आणि मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगेन की तुम्ही सर्व प्रश्न सोडवायची आहेत. एकही प्रश्न सोडून येऊ नका. कारण का 1 ते 7 जे प्रश्न आहेत ना, ते सर्वच्या सर्वच प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. कारण आपल्याला पेपर 80 मार्कापैकी आपल्याला मार्क्स द्यायचे आहेत. त्यामुळे कुठलाही प्रश्न न सोडवता आपल्याला यायचं नाहीये. चला मग पुढे जाऊया. हा, आणि लक्षात ठेवा मी मागे सांगितलं, हे उत्तर लिहित असताना 1 नंबर टाकायचा आहे आणि पूर्ण लिहायचंय. आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन 2000. एवढंच फक्त लिहायचं नाहीये. एवढंच अपेक्षित नाही, पूर्ण वाक्य अपेक्षित आहे. इफ यू वॉन्ट टू स्कोर मोर मार्क्स राईट आन्सर्स इन फुल सेंटेन्सेस. हे पूर्ण लिहायचं आहे. असं हे पूर्ण, हा अंडरलाईन केलेला पार्ट आहे ना, हा पूर्ण तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचा आहे. शॉर्टकट उत्तर लिहू नका. चलो. मेरी कॉम मेड हर इंटरनॅशनल डेब्यू विन. कधी सुरुवात केलं तिनं? आय विल क्लिअर द बोर्ड. हा उत्तर. लेट अस सी द आन्सर. कॅन यू गेस? गेसिंग? येस. आपण जर वाचलेलं असेल तर नक्कीच समजेल किंवा पॅसेज मध्ये आहेत उत्तर. या येस. चलो लेट अस सी वेदर यू आर राईट और रॉंग. युनायटेड स्टेट्स. येस. युनायटेड किंगडम.
USA, युनायटेड स्टेट्स. दिस इज द राईट आन्सर. असंही करायचं नाही. बरेचसे मुलं काय करतात, हे असं राईट करतात तिथं लिहून काय, असं काही करू नका. डायरेक्ट असं उत्तर लिहा. याच ट्रिक्स आणि टिप्स अत्यंत महत्वाचे आहेत की प्रश्नपत्रिका म्हणजे ऍक्टिव्हिटी सोडवायची कशी, हे जर कळलं तर तुम्ही निश्चितपणाने 70-75च्या वर मार्क्स घेऊ शकता. पुढे जाऊया. थर्ड वन. मेरी कॉम हॅड अन ईगर इंटरेस्ट इन एथलेटिक्स सिन्स चाइल्डहुड, स्कूल लाईफ, कॉलेज लाईफ, बर्थ. चाइल्डहुड इज द आन्सर, करेक्ट आन्सर. आणि हे सर्व पॅसेज मध्ये आहे, म्हणून पॅसेज वाचा. ऍक्टिव्हिटी वाचल्यानंतर पॅसेज वाचत असताना उत्तर लक्षात येतात आणि फटाफट तुम्हाला मग उत्तरं लिहायची आहेत. फोर्थ वन. इन डायडास सी स्टार्टेड कॉम्पिटिंग एट इंटरनॅशनल लेवल 2000, 2001, 2002, 2003. The answer is 2001. Write in full sentences. Again and again, I am repeating deliberately. Write answers in full sentences. Don't follow the shortcuts. Chalo. Again. See the passage. This is the passage. Go on reading. I know that after reading the passage, you will get the idea and you will find out the correct answers. She had an eager. Chalo, let us read. Okay. पुढे घ्या. पुढे जाऊया. B2. Arrange the following sentence as per the. आला पहा, मी सांगितलं होतं तुम्हाला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी येऊ शकते. अरेंज, सिक्वेन्स, याचा क्रम लावायचा आहे. घटना जशा घडल्या. आता पहा, तुम्ही पॅसेज वाचत असताना यातले क्रियापद पाहिजे. क्रियापद मग पहा. मेरी कॉम मेड फर्स्ट अपिअरन्स का. डिंको सिंग वन. मेरी कॉम स्टार्टेड. आणि शेवटचं आहे मेरी कॉम इज अ लेजंड. पहा, याच्यावर कॉन्सन्ट्रेशन जर आपण केलं. एक, त्याच्यानंतर स्टार्टेड, त्याच्यानंतर वन आणि मग मेड. याचा क्रम तुम्ही लावायचा आहे. हे क्रम लावताना काय करायचं, पॅसेज मध्ये जशा घटना घडल्यात, पहिलं घटना पहिल्यांदा आली ते पहिल्यांदा लावा. भले इथं त्यांनी 4 नंबरला देऊ, 2 नंबरला देऊ, आपण पहिल्या नंबरला घ्यायचं. इतिहासामध्ये क्रम लावतो तसा. लेट अस सी द आन्सर. पाहूया उत्तर. पहा, पहिल्यांदा काय झालं, डिंको सिंग वन गोल्ड मेडल. त्याच्यानंतर काय झालं, मेरी कॉम स्टार्टेड हर करिअर. त्याच्यानंतर काय झालं, मेरी कॉम मेड. आणि त्याच्यानंतर मेरी कॉम इज अ लेजंड फॉर शुअर. दिस इज द करेक्ट ऑर्डर. याला काय प्रश्न येतो बघा, पुट द सेंटेन्सेस इन करेक्ट ऑर्डर येऊ शकतो, किंवा राईट द सेंटेन्सेस, जम्बल्ड सेंटेन्सेस इन अ प्रॉपर ऑर्डर, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. व्हेरी नाईस रिस्पॉन्स, व्हेरी नाईस. चलो, लेट्स गो अहेड. B3. मॅच द फॉलोइंग विथ देअर अपोजिट्स. मी सांगितलं या ठिकाणी शब्दाचे कोणते कोणते प्रकार विचारले जाऊ शकतात. पहा, इथे अपोजिट्स विचारलेत. लिहा मग अपोजिट्स. सक्सेस, फेल्युअर, विनिंग, लुझिंग, ओल्ड, यंग अँड एबल, अनेबल. पण उत्तर अपोजिट्स लिहित असताना लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही अपोजिट लिहिता तेव्हा हे सिम्बॉल त्या ठिकाणी यूज करायचे. सक्सेस काय येऊ शकतं, फेल्युअर, FAILURE. Now see the answers. You are doing well. पहा, जमतं का, मॅच करा, अपोजिट्स मॅच करा. मॅच द अपोजिट्स. अपोजिट्सला आपण अँटोनिम सुद्धा म्हणतो. यस, खूप छान. चला पुढे उत्तर बघूया. Success, failure. Second one, winning, losing. See, this symbol is very important. Third one, old, young. Fourth one, able, unable. In this way, you have to write the opposites or antonyms. Very good. Chalo. Go ahead. Do as directed. B4. That is grammatical questions. C is the legend for sure. Choose the correct question tag. आता क्वेश्चन टॅग चूज करत असताना दिलेल्या वाक्यामध्ये परत आपल्याला HV शोधायचा आहे, आणि जर HV नसेल तर काळ पाहायचा आहे, वेदर सिंपल प्रेझेंट और सिंपल पास्ट. म्हणजेच काय पाहिजे आपल्याला, V1 और V2. पहा,
या वाक्यामध्ये इज आहे म्हणजे शुअर शॉट या ठिकाणी एचव्ही आहे, हाच एचव्ही आपल्याला इकडे घ्यायचा आहे, इथे कॉमा द्यायचा आहे, वाक्य पूर्ण लिहायचं आहे, लक्षात घ्या इथे वाक्य पूर्ण लिहायचं आहे, मग इथे घ्यायचं आहे इज. जर इथे निगेटिव्ह नाही आहे, निगेटिव्ह वापरायचं आहे, आणि जे सर्वनाम असेल ते सर्वनाम सुद्धा आपल्याला इकडे वापरायचं आहे. isn't she? So the answer is isn't she. Let us see the answer. She is legend for sure, comma, isn't she? Good. Yes, so many students are doing. Very nice, very nice. Sir, personal response का सोडवायचा? वर कॉमेंट आहे. How old was she? Yes. पर्सनल रिस्पॉन्स कसा लिहायचा? हा सांगितलं ना बेटा आत्ताच. पर्सनल रिस्पॉन्स लिहित असताना तो कोणत्या काळामध्ये विचारलेला आहे हे जास्त महत्वाचं आहे. आता एक सांगतो उदाहरण, ते विचारलेलं आहे म्हणून. समजा प्रश्न असा विचारला, डू यू लाईक प्लेइंग और डू यू लाईक स्विमिंग? एक्सप्लेन. यस, I like swimming very much because swimming is a good exercise. It gives me strength and power, and definitely daily I practice swimming with my father. That's why swimming is my hobby, so I like swimming very much. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे पर्सनल रिस्पॉन्स. दॅट इज युअर रिस्पॉन्स, दॅट इज युअर, दॅट इज ज्याला आपण स्वमत म्हणतो. पुढचं पहा. सी वॉज 18 years old. कोणीतरी WH प्रश्नाचं विचारलं होतं म्हणून सांगतोय. WH क्वेश्चन. ज्या भागाला अंडरलाईन केलेला आहे तो भाग आपल्याला प्रश्नामध्ये नाही घ्यायचा आहे. पहा याचं उत्तर कसं येतं. कोणीतरी उत्तर लिहिलेलं पण आहेत. हाऊ ओल्ड वॉज शी. आपण हा प्रश्न जनरल सुद्धा विचारतो ना. हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड वॉज शी. आन्सर हा बुक मधून. जर तो पर्सनल रिस्पॉन्स हा रिलेटेड असेल त्या पॅसेजला रिलेटेड असेल, त्यामध्ये सापडत असेल उत्तर तर लिहायचं. अदरवाईज त्या पॅसेजवर आधारित तुम्हाला विचारलेलं असतं. उदाहरणार्थ एखादा पॅसेज जर समजा नेचर बद्दल असेल, निसर्गाबद्दल असेल, तर तुम्हाला असं विचारलं जातं, डू यू लाईक प्लांटिंग ट्रीज? वाय? लक्षात आलं. आणि म्हणून यस, आय लाईक प्लांटिंग ट्रीज बिकॉज ट्रीज आर आवर लंग्स. ट्रीज प्रोव्हाइड अस सो मेनी थिंग्स, दॅट्स वाय आय लाईक प्लांटिंग ट्रीज. संपलं उत्तर. म्हणजे पॅसेज कशावर आधारित आहे त्याला रिलेटेड पर्सनल रिस्पॉन्स असतो, त्यावर आपलं मत आपण लिहायचं असतं. ठीक आहे. चलो, लेट अस सी द आन्सर ऑफ दिस WH. ग्रेट रिस्पॉन्स, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. So many students, very creative, they are responding nicely. See the answer of this particular question, this activity. How old was she? काही जण याचं उत्तर असं लिहितात, चुका करतात. हा, हाऊ वॉज इथं घेतात, असं नाही घ्यायचं. हे लक्षात ठेवा. हाऊ ओल्ड वॉज शी, दिस इज द राईट आन्सर. ज्या शब्दाला अंडरलाईन केले तो शब्द घ्यायचा नाहीये. एखादा शब्द त्याला येऊ शकतो पण पूर्ण शब्द येऊ शकत नाही. अशा अनेक प्रकार आहेत WH क्वेश्चन करण्याचे, ते डिटेलमध्ये तुम्ही शिकलेला असाल. चला पुढे जाऊया. क्लॉज. ओके, क्लॉज इज अ व्हेरी बिग टॉपिक. इवन दो आय एक्सप्लेन. क्लॉज बघा शॉर्ट मध्ये, हे इकडे लक्ष द्या. क्लॉज, CLAUSE, क्लॉज. क्लॉज मध्ये काय असतं बघा, एक मेन क्लॉज, एक मेन क्लॉज आणि दुसरा असतं सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज मध्ये प्रकार नाही आहेत, सबऑर्डिनेट मध्ये परत प्रकार आहेत. नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज, हे 3 प्रकार असतात. आणि यामध्ये परत प्रकार आहेत, यामध्ये नाही, 2च आहेत, यामध्ये परत प्रकार आहेत. त्यामुळे हा मोठा टॉपिक आहे. सध्या तुम्ही परीक्षेपुरतं एवढं लक्षात ठेवू शकता की एक्सपांड द सेंटेन्स मध्ये तुम्ही माझं चॅनल ला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामध्ये सगळे डिटेल्स मी तुम्हाला देतो, तुम्ही काही काळजी करू नका. पण थोडक्यात मी सांगतो तुम्हाला, जे मी सांगितलं ना, कंजंक्शन, नाउन क्लॉजचे कंजंक्शन, ऍडजेक्टिव्हचे कंजंक्शन, ऍडव्हर्बचे कंजंक्शन, हे जे कंजंक्शन ज्याला आपण काय म्हणतो, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन, याचा वापर करून वाक्य एक्सपांड करा. क्लॉज आपण
पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये सेशनमध्ये घेऊ शकतो. चलो, लेट अस क्लिअर द बोर्ड. या अगेन पर्सनल रिस्पॉन्स. विच इज युअर फेवरेट गेम? वाय डू यू लाईक इट? कोणीतरी कॉमेंट केलं होतं पर्सनल रिस्पॉन्स कसा सोडवायचा. परत लक्ष द्या इकडे. हाऊ टू सॉल्व द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. किती सोपं आहे बघा. पहा कसा सोडवायचा. माय फेवरेट गेम इथपर्यंत वाक्य जशाला तसं घ्यायचं आहे. ट्रिक बघा किती सोपी आहे. हेच क्रियापद आपल्याला इथं आणायचं आहे. बघा काय केला मी बदल. सी हिअर, युअरच्या जागी माय तुम्ही लिहिताय ना, म्हणून माय फेवरेट गेम इज, फक्त गेमचं नाव लिहा. क्रिकेट. हा, माय फेवरेट गेम इज क्रिकेट. फुल स्टॉप. एक वाक्य तयार झालं आपलं. माय हे काढून टाकलंय आपण. इथं काय घेतलं. माय फेवरेट गेम इज क्रिकेट. पुढे काय विचारलंय. वाय डू यू लाईक इट. त्याचे कारण लिहा दोन. आता कारण कसं लिहायचं परत याचं सुद्धा सांगतो. वाय म्हणलं की कारण आलं. बिकॉज आय लाईक इट बिकॉज, इथं लिहा आय लाईक इट बिकॉज गेम्स स्ट्रेंथन्स माय मसल्स, माइंड पॉवर and also give me lot of exercise to my body. Games keeps me physically fit. It enhances our stamina. बस 2-3 रिझन लिहा. 1 मार्क फुकट मिळून जातो. म्हणजे 2 पैकी 2 मार्क. फक्त एक काळजी घ्यायची आहे सोडवत असताना, स्पेलिंगच्या चुका होऊ द्यायच्या नाहीत. स्पेलिंग मिस्टेक नको आणि ग्रामरच्या वाक्यामध्ये चूक करू नका. जर तुम्हाला 2 पैकी 2 घ्यायचे असतील तर थोडंफार स्पेलिंग मिस्टेक आणि ग्रामर चुकलं तर मग तुम्हाला तेवढं पूर्ण क्रेडिट मिळणार नाही. ठीक आहे. चलो, याचं उत्तर. I like the game of kabaddi. It makes me active and energetic. It builds my mental and physical power. It develops my concentration. It also leads to teamwork. Overall, it develops my personality. So I play kabaddi. छोटे छोटे वाक्य आहेत. I like game very much. It enhances my power. It helps me to concentrate. It also enhances my physical stamina. So I play cricket. I play football. Whatever it may be the game.